रेणुका मावशीचं लग्न कसं काय झालं मग? रेणुकाचं ते यायचे जायचे ना अमरावतीवर. दोघीच जणी राहिल्या होत्या. हम्म, भाऊ इंदोरला होता हम्म. आणि या दोघी जणी अमरावतीला राहायच्या. मग मामा इंदोरला होते कारण नोकरी नोकरीसाठी. हा, आणि नोकरी त्यांची होती त्या ब्रुक बॉन्डमध्ये. हो. आणि मग या दोघी जणी असताना मग यायच्या जायच्या आपल्याकडे नाशिकला. मग आम्ही आपलं पाहायचं थोडंसं आहे का एखादा चांगला मुलगा वगैरे एखादा जवळ. आता आमच्या वर्तुळात आमची ऐपत किती त्यावेळी आम्ही शिक्षक, त्यामुळे आमच्या ओळखी पाळखीत हा सापडला आम्हाला. मग असं दादा म्हणाले हा बरा आहे, काही हरकत नाही. HL नोकरीला होते सूर्यकांत काका. सूर्यकांत काका दिसायला काय हँडसम, जबरदस्त HL नोकरीला होते. आणि किसनसांचं दुकान होतं ना. हा, तर ते किसन म्हणजे कोण? त्यांचे काका सूर्यकांत काका. त्यांचं दुकान कसलं होतं? कपड्याचं मोठं दुकान आहे त्यांचं, अजूनही आहे. तर ते त्या दुकानात आम्ही जायचो काही घ्यायचं असलं की केसांसाठी आपल्या माणसं म्हणून. मग त्यांच्याकडे दादांनी विषय काढला बहुतेक की हा कोण आहे काय असं. तर त्यांनी सांगितलं की हा वाचाच आहे माझा, चांगला आहे म्हणे, 9वी पास आहे आणि HL मध्ये नोकरीला आहे चांगला. तर सरकारी नोकरी म्हटल्यावर काय म्हणजे काय. आणि खूपच छान. मग असं ते भाऊला बोलवलं. भाऊ आला, भाऊने पाहिलं गेलं पण काही हरकत नाही, चांगला आहे मुलगा. आणि मग लग्न